अंबरनाथमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का. श्रीकांत शिंदेंच्या खेळीनं भाजप घायाळ. उपनगर अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सदाशिव पाटलांची नियुक्ती. अंबरनाथ नगर परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या नगर परिषदेत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली. एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न या घोषणाबाजीतून करण्यात आला. या नगर परिषदेच्या उपनगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उपनगर अध्यक्षपदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी केली. भाजपच्या एका महिला कार्यकर्त्यांनी तर आपल्या पायातील चप्पल काढून हातात घेतली आणि ती दाखवण्याचा प्रयत्न केला. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्यालयात येऊन ही घोषणाबाजी केल्यानं एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ उडायला कारणीभूत ठरली ती अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगर अध्यक्षपदाची निवडणूक. उपनगर अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सदाशिव पाटलांची नियुक्ती. या नगर परिषदेत अवघे 4 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला उपनगर अध्यक्षपद मिळाले. अजित दादा राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपची असते, पण काँग्रेसला त्यांनी बरोबर घेतलं आणि काँग्रेसनी सुद्धा त्याच्यावर तडकाफडकी काय निर्णय करून त्याला सस्पेंड करून टाकलं आणि परत ते भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणून त्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही आणि बाजूला झालो आणि शिवसेना महायुतीमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या सामील झालो. उपनगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे 27, राष्ट्रवादीचे 4 तर 1 अपक्ष असं 32 राजकीय बळ सदाशिव पाटलांना मिळाले. या नगर परिषदेत भाजपचा नगराध्यक्ष आहे, तर विरोधी बाकावर भाजपचे 14, काँग्रेसचे 12 आणि 1 अपक्ष असं संख्याबळ आहे. सत्याचा विजय जो या ठिकाणी झालेला आहे. लोकांनी क्लिअर कट मॅन्डेट जे आहे शिवसेनेला ऑलरेडी दिलं होतं. 27+1 जे आहे 28 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आले होते. नगराध्यक्षपेक्षा जास्त 10,000 मतं जे आहे शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळालेली होती. तर मला वाटतं लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती, पण काही कारणास्तव तो नगराध्यक्ष येऊ शकला नाही. पण आज उपनगराध्यक्ष शिवसेनेचा या ठिकाणी बसला आणि पूर्ण बहुमताने सत्ता जी आहे ही अंबरनाथमध्ये शिवसेनेची बसलेली आहे. या निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिंदेंच्या शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 14 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत, तर 2 अपक्ष असं संख्याबळ आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपनं शिवसेनेची साथ न घेता थेट काँग्रेसला हात दिला. मात्र भाजप आणि काँग्रेसच्या युतीवरून विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही युती तोडण्याचे आदेश दिले. याचवेळी भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या 12 नगरसेवकांना काँग्रेसनं निलंबित केले. यानंतर भाजपनं काँग्रेसच्या सर्व निलंबित कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेत संख्याबळ वाढवत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी केली. मात्र यानंतर श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी मोठी राजकीय खेळी करत थेट अंबरनाथ राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांच्या गटाला गळाला लावलं आणि भाजपला धक्का दिला. शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादी काँग्रेसला उपनगराध्यक्षपद मिळाले, तर भाजप विरोधी बाकावर बसलाय. मला वाटतं केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये युतीची जी आहे सत्ता असली पाहिजे सगळीकडे. जरी आज आमच्याकडे मेजॉरिटीचा आकडा असला 32, तरी आम्हाला जे आहे आम्हाला जरी भारतीय जनता पार्टीच्या लोकल नेत्यांनी जे आहे बाजूला ठेवायचा प्रयत्न जरी केला, तरी आम्हाला 32चा आकडा आणि बहुमताचा आकडा आज आमचा उपनगराध्यक्ष बसला तरी देखील भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर आली असती तर आम्हाला अजून आनंद झाला असता. अंबरनाथची ही निवडणूक श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का देत भाजपच्या सत्तेत येण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावलाय. अंबरनाथ नगरपालिकेत रंगलेल्या या राजकारणाचे भविष्यातही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. गणेश गायकवाडसह नरेश बोबाटे, न्यूज 18 मराठी.